तर आज आम्ही चाललेलो आहोत लालबाग परळचे गणपती बघायला. तर तुम्ही आमच्याबरोबर गणपती बघायला चला. आज आम्ही कोणीही पायात चप्पल घातलेली नाही, कारण की चप्पल घातली की प्रत्येक ठिकाणी चप्पल काढा. हे बघा काय चालू आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, दिरी मामा की जय. चला चला. काय वाजव ना. मैदानाच्या पटांगणात सगळ्यांनी हजर राहायचं. आपण आता सर्वात प्रथम आलो होतो लालबागच्या राजाजवळ. खूप गर्दी होती या ठिकाणी आणि आमच्यासोबत गौरांशही होता, त्यामुळे मला जमेल तसा मी इथे छोटासा व्हिडिओ काढला होता. लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन झालं आम्ही पुढे आलो परळच्या राजाकडे. परळचा आपला महाराजा खूपच छान होतं, खूपच सुंदर अशी मूर्ती बनवली होती. ह्यानंतर आपण बाजूलाच असलेल्या परळच्या इच्छापूर्ती गणपतीजवळ आलो होतो. या ठिकाणी आपण ह्याही देवाचे सुंदर असे दर्शन घेतले. बाहेर आल्यावर या ठिकाणी जत्रा लागली होती, तर खूप सुंदर असं डेकोरेशन आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि गणपतीचे दर्शनही होणार आहे. जत्रा आहे म्हटलं ती गौरांश काय एका जागेवर थांबला नाही. बाबाचा हात धरून त्यांनी बाबाला खेचत जाऊन गाडीवर बसला आणि मस्त एन्जॉय करतोय. खूप छान वाटते त्याला, कारण की मागे एकदा जत्रा भरली होती, त्यानंतर आता आम्ही परत एकदा इकडे एक जत्रा भेटली आणि त्यामध्ये तो मस्त असा रमून गेला आहे परत. तर चला आपल्याला आज रात्री पूर्ण गणपतीचे दर्शन करायचं आहे, त्यामुळे जास्त वेळ घालवता येणार नाही. आपल्याला पटापट सगळ्या गणपतीचं दर्शन जमेल तेवढे आपल्याला आज घ्यायचे आहेत. तर इथे गौरांश ऐकत नव्हता, दुसऱ्या गाडीजवळ घेऊन गेला, पण आम्ही त्याला बसू दिले नाही, कारण की खूप वेळ होईल आणि त्याला घेऊन आपल्याला फिरायचं होतं. तर चला एक एक करून आपण आज सगळे गणपती इथे बघणार आहोत आणि सगळ्या गणपतीचं दर्शन तुम्हाला आज भेटणार आहे. आम्हाला जितकं शक्य होईल तेवढं आज आम्ही सगळ्या गणपतीचं दर्शन घेणार होतो. ह्या ठिकाणी कसं तरी शूटिंग चालू होती, झी टी व्हीवरचे ॲक्टर्स आले होते, त्यांना मी ओळखत नाही. बाजूला सुंदर असं याच ठिकाणी राम मंदिर बनवलं होतं. किती छान आणि भव्य वाटते. बघूनच असं वाटते खरं आपण रामाच्या मंदिरात आलो आहे. पण इथे हे डेकोरेशन खूप सुंदर होतं आणि या ठिकाणी आम्हाला गणपतीसोबत रामाचेही दर्शन खूप छान झाले. खूप मस्त वाटत होतं ह्या ठिकाणी. तर तुम्ही बघा किती छान वाटतं आहे ना. तर आमच्या व्हिडिओमुळे तुम्हालाही ज्यांना यावर्षी दर्शन नाही करता आलं त्यांना ह्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच देवबाप्पांचे दर्शन होतात आणि तसेच हे देवाचेही तुम्हाला दर्शन होणार आहे. तर मीही ते छान असे देवांचे आशीर्वाद घेते आणि चला आपण आता पुढच्या प्रवासाला निघूया, कारण की आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे. कारण की गौरांश आहे, नंतर तो झोपला की राहिलं. त्यामुळे आज आपल्याला सगळे गणपतीचे दर्शन जितके होतील तितके आज आम्ही एक एक करून सगळ्या गणपतीचे दर्शन घेणार आहोत. तर ह्यानंतर आता आम्ही पोचलो तेजूकाया गणपतीजवळ. खूप सुंदर अशी या ठिकाणी मूर्ती होती, गणपती बाप्पा होते आपले. खूप छान वाटलं. आता या बाप्पाचंही दर्शन आम्हाला खूप छान झालं. तर चला आता आपण पुढे जाऊया. आता आम्ही चाललो आहे गणेश गल्ली, मुंबईचा राजा. आता इथून वरती जाता जाता तुम्ही बघू शकता आपण मुंबईच्या राजाजवळ आलो आहोत. जसं आम्ही सांगितलं तुम्हाला, तर खूप छान असं बाहेरच असं प्रसन्न असं वातावरण आहे आणि थंडगार वाटत होतं पूर्ण. मस्त गारगार हवा सुटली या ठिकाणी आणि इथेही खूप गर्दी झालेली आहे. आम्ही ज्या दिवशी आलो होतो त्या दिवशी सगळ्यात गणपतीजवळ अशी गर्दी होती. बघूया तरी आज आमचे किती गणपतीचे दर्शन होते आज आम्हाला कळेल. पण छान वाटत होतं इथे, मस्त वाटत होतं. ह्या ठिकाणी सर्वांनी असे साऊथ गेटअपही केला होता, तेही मस्त वाटत होतं बघून. तर चला आता आम्ही थोडा वेळ इथे बसतो गौरांशला घेऊन आणि मग गणपती बाप्पाचे दर्शन घेतो. आता आम्ही जमलेलो आहे, त्यामुळे बसलो जरा 5 मिनिटासाठी. नंतर परत इथून आम्ही दर्शन घेणार मुंबईच्या राजाचं.
इकडनं आम्ही जाणार चिंतामणी, इकडनं आम्ही डायरेक्ट खेतवाडी 12 गणपती खेतवाडी सगळे गणपती आज फिरून जाणार आहे. मस्त चालू आहे दोघांची. झोपला मस्त हवा येते. गौरांशला गरम झालेलं आहे. आता आपण आलो होतो चिंचपोकळीचा चिंतामणी ह्या गणपती बाप्पाजवळ. ह्या ठिकाणीही भरपूर अशी गर्दी होती. त्यानंतर आम्ही हळूहळू करत आतमध्ये तर गेलो आणि गणपती बाप्पाचं आम्ही लांबूनच दर्शन घेत होतो, कारण की प्रचंड गर्दी होती ह्या ठिकाणीही. पण कदाचित बाप्पाच्याच मनात असेल की आम्ही त्यांचं पुढे येऊन दर्शन घ्यावं, यासाठी आम्हाला एका साईडून थोडी जागा भेटली म्हणून आम्ही पुढे गेलो. पण ह्या ठिकाणी खूपच गर्दी होती, खूपच म्हणजे ह्या ठिकाणी बघा गौरांशही रडू लागला होता. त्यामुळे आम्ही एकदम चरणापाशी न जाता थोडंसं लांबून दर्शन घेतलं आणि मग वरती आलो. आणि वरून येऊन परत एकदा आम्हाला बाप्पाचे दर्शन झाले. म्हणजे ह्या बाप्पाचे आम्हाला खूपदा दर्शन झाले, लांबून, थोडं जवळून आणि वरूनही. खूप छान वाटलं. तर ह्यानंतर आम्ही आलो काळा चौकीचा जो महागणपती त्याजवळही आम्ही आलो. पण गौरांश ते ऐकत नव्हता, रडायला लागला म्हणून आम्ही आतमध्ये गेलो नाही दर्शन घेण्यासाठी आणि बाहेरच आलो. कारण की तो मगाशी गणपती बाप्पाजवळ ना चिंचपोकळीच्या चिंतामणीजवळ जेव्हा आपण होतो तो खूप रडत होता. त्यामुळे त्याला बाहेर आम्ही आलो. थोड्या वेळ तिथे आम्ही त्याला खायला वगैरे दिलं. आणि इथे बघा बाहेरच असं मस्त असं कार्टून असं होतं. तो पहिला मस्त गेला. त्यानंतर त्याला सांगितलं फोटो काढू, तर ऐकायला तयार नाही. तो जरा घाबरायला लागला आणि नंतर लांब जाऊन उभा राहिला. तर चला आता आपण हळूहळू एक एक करून आज सगळ्या गणपतीचं दर्शन घेऊया. मी तुम्हाला आता पुढील व्हिडिओमध्ये फक्त गणपतीचे दर्शन देते, कारण की गर्दी आहे सगळ्या ठिकाणी आणि रस्त्यावर म्हणा किंवा मंडपात सगळ्या ठिकाणी गर्दी आहे. तर प्रत्येक ठिकाणी मी आमचे व्हिडिओ शूट न करता आता तुम्हाला या पुढचे सगळे गणपती तुम्हाला मी दाखवते. चला आपण बाप्पांचे दर्शन घेऊया आता सगळ्या. आता आपण आलो होतो देव माझा उमरखडीचा राजा या ठिकाणी. खूप सुंदर असे गणपती बाप्पा या ठिकाणी होते आणि छानच या ठिकाणी मंडपाची सजावटही केली होती. असेच करत आता आपण एक एक करून सगळ्या गणपतीचे दर्शन घेऊया. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता आपण आलो होतो कामाठीपुराच्या महाराजाजवळ. आता आपण चाललोय मुंबईचा वरसिद्धिविनायक गणपतीजवळ. ह्या ठिकाणीचीही गणपती बाप्पा खूप सुंदर असे होते. पाठीमागे शंकराच्या पिंडीची सजावट होती. खूप छान वाटत होतं. ह्या गणपती बाप्पामध्ये काहीतरी खास असं होतं. आता तुम्ही म्हणा रूप, तर रूपाचं काय हो, बाप्पा आपले आहेत, ते कोणत्याही रूपात छान दिसतात. ह्या बाप्पाचे तुम्ही निरागस असे डोळे बघा, मस्त असे हे बघा बिचकवणारे होते. किती छान वाटते ना, असे ते बंध घड साप होता, असं वाटतं बाप्पा आपल्याकडे बघतोय. किती छान वाटत होतं ह्याही बाप्पाकडे येऊन आम्हाला, आणि मला खूप आवडले ह्या बाप्पाचे डोळे. तर चला आता आपण वेळ न घालवता पुढच्या गणपती बाप्पाकडे जाऊया. आता आपण पोहोचलो होतो मुंबईचा धारावी गणपतीजवळ.
या बाप्पामध्ये काही विशेष होतं ते म्हणजे अर्ध शरीर गणपती बाप्पाचे तर अर्ध शरीर शंकराचे होते. खूप छान वाटत होते की आपल्याला दोन्ही देवांचे दर्शन या ठिकाणी भेटले. तर चला, याही बाप्पाचं गोड असं आपल्याला दर्शन झालेलं आहे. आता आपण पुढच्या गणपतीकडे जाऊया. आत्ता आपण आलो होतो अँटोपहीच्या राजाजवळ. या बाप्पाच्या मूर्तीच्या मागे मोर होते. खूप छान असे मोर पंख होते आपल्या मोराचे आणि बाप्पाचे डोळे खूप असे सुंदर होते, बोलके होते आणि छान असे बाप्पा आपले विराजमान होते. खूप छान वाटत होतं बाप्पाला बघून. तर चला, आता ह्या बाप्पाचं दर्शन झालं होते. आपण आता पुढच्या बाप्पाकडे जाऊया. खूप सुंदर असा आपल्याला ह्या ठिकाणी देखावा बघायला भेटणार आहे. खूप छान वाटत होतं, मस्त असं थंडगार असं वातावरण वाटत होतं आणि आजूबाजूला तर बघण्यासारखी अशी कला आपल्याला या ठिकाणी दिसते. खूप छान वाटते बघा, मस्त वाटतंय ना. म्हणजे आपण बाप्पा बघायला आलो आणि बाप्पासोबत आपल्याला ह्या अशा कला आणि खूप छान असे देवांचे अजून दर्शन होते. छान वाटतं, मस्त वाटतं. तर खूप सुरेख असं या ठिकाणी आपल्याला हे सगळी सजावट दिसते. आणि हे बघा, आता आपले बाप्पाही आपल्याला दिसतात आहेत. खूप सुंदर अशी सजावट तर मला डोळ्यासमोर जातच नव्हते. आणि हे आपले बाप्पाही आपल्याला दर्शन झालेले आहेत. मस्त शंकराच्या रूपातच आहेत बाप्पाही. तर खूप छान वाटतात आहेत. तर चला, आता ह्या बाप्पाचं दर्शन घेऊन आपण पुढच्या बाप्पाकडेही जाऊया. मनच भरत नव्हतं खरं सांगावं तर हा देखावा बघून. खूप छान वाटत होतं. तर चला, वेळ घालवायचा नाही, त्यासाठी आपण पटपट जाऊया पुढे. आपल्याला ना बाप्पासोबत हे सुंदर अशी कलाकृत देखावेही बघायला भेटत आहेत. खूप छान वाटतं असं वेगवेगळं बघून आपल्याला. खरं सांगायला गेलं ना तर ह्या पाठी जे कलाकार आहेत, म्हणजे जे कार्यकर्ते आहेत, जे काही मंडळातले जे काही सदस्य आहेत, त्यांची ही मेहनत आपल्याला ह्या ठिकाणी बघायला भेटते. खूप महिने अगोदरपासून त्यांनी ठरवलेलं असतं की बाप्पा येणार आहे तर आपल्याला काय काय डेकोरेशन करायचं आहे, कसं करायचं आहे. पूर्ण वेळ ते ह्यामध्येच घालवत असतं की काय वेगळं करावं, कसं करावं, काय करावं. मग प्रत्येकाचे विचार मांडून मग प्रत्येकजण ठरवतं की चला आपण ह्यावर्षी हे करू. त्यानुसार आपण एक एक करून सगळ्या गोष्टी जमा करत असतो आणि मग ते एक एक करून आपली ही मेहनत जेव्हा आपल्याला दिसते ना तेव्हा असं मन भरून जातं. आणि खरंच आपण त्यांचे धन्यवाद मानायला हवे की ते इतकी मेहनत घेतात आणि सुंदर असे देखावे तयार करतात. त्यामुळे आपल्याला सुंदर असे देखावे बघायला भेटतात. म्हणजे बाप्पासोबत आपण देखावेही आपल्याला बघायला भेटतात. खूप छान वाटतं की सुंदर असे वेगवेगळे देखावे आपण बघतो. म्हणजे खरं सांगायचं तर आपल्याही घरी जेव्हा आपला बाप्पा येतो ना तेव्हा आपणही खूप असं विचार करत असतो की काय काय करावं लागेल, आपल्याला डेकोरेशन कसं करावं लागेल. त्यानुसार आपण सगळी मेहनत करत असतो. प्रत्येकाची मेहनत असते यामध्ये. मला ना गणपती बाप्पा आणि देखावा बघायला खूप छान वाटते. कारण की मी लग्ना अगोदर ना कधीच अशी बाहेर आली नव्हती गणपती बघायला. जे माझ्या इथे होते आजूबाजू तेच मी बघायची. पण लग्न झाल्यानंतर मला माझ्या नवऱ्यामुळे सगळे गणपती पाहायला भेटतात. मंडपात जाऊन तिकडचं डेकोरेशन बघायला भेटते. खूप छान वाटते मला. म्हणजे असं प्रत्येकाचं असतं ना की आपण जावं. तर मलाही त्यांच्यामुळे सगळे गणपतीचे दर्शन असे भेटते. खूप छान वाटते. आता आपण खेतवाडीचे राजाही बघत आहोत. तर खरं सांगायचं ना तुम्हाला तर आमच्या घरी बाप्पा बसतो, पण आमच्या मूळ घरात, आमचं मूळ घर गावी आहे, त्या ठिकाणी बाप्पा विराजमान होतात. 11 दिवस बाप्पा विराजमान असतात आमच्याकडे. तर त्या पाठी माझ्या नवऱ्याने खूप मेहनत घेतली होती. एक एक करून डेकोरेशन कसं करावं. 3 महिने अगोदर बाप्पा यांच्या 3 महिने अगोदरपासून चालू होतं की काय डेकोरेशन करू, कसं करू, काय करावं वेगळं असं. कारण की कसं आहे की आमच्याकडे वर्षल असते, तर आमच्याकडे 3 वर्षानंतर गणपती बाप्पा येतात. त्यामुळे माझ्या नवऱ्याचं असं होतं की नाही काहीतरी वेगळं असलं पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. त्यांनी खूप मेहनत घेतली होती. एक एक गोष्टी विचार केले. मग काही गोष्टी घरात थर्माकोल्स वगैरे आणत गेले आणि त्याच्यानंतर कामावरून 10, 10:30, 11 वाजता आले तरी त्याच्यानंतर जेवून ते 2-2 वाजेपर्यंत ना ते एक एक गोष्ट घेऊन बसत होते. कारण की गावी जाऊन त्यांना जास्त सुट्टी नाही भेटणार होती. त्यामुळे त्यांनी असा विचार केला की आपण गावी जाऊन पटकन मंडप उभं करता येईल म्हणून इथे असतानाच त्यांनी एक एक करत होते.
एक दिवस तर असं झालं की ते जवळजवळ त्यांना झोपच लागत नव्हती. त्यामुळे पहाटेच 3 वाजता उठून बसले आणि तिथूनच त्यांनी एक एक करत डेकोरेशनची पूर्ण तयारी करून घेतली आणि फायनली गावी जाऊन आमचा मंडप उभा राहिला होता आणि खूप छान वाटत होतं. तुम्ही माझ्या मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आमचे गणपती बाप्पा बघितले असणार, मंडपही आमचं बघितलं असणार. म्हणजे छोटंसं आमचं डेकोरेशन आहे, पण त्यापाठी घेतलेली मेहनत ही त्यांना माहिती आणि त्यांच्यासोबत आम्हाला माहिती आहे, कारण की मी त्यांना बघितलं होतं, त्यांची मेहनत बघितली होती. त्यामुळे कुठची छोटी गोष्ट आपल्याला बघत असू ना आपण की हां एखाद्याने केली छोटीशी गोष्ट की हाय काही एवढूसा देखावा, पण खरंच तो तेवढूसाच देखावा करायला ना खूप मेहनत लागते, खूप वेळ आपल्याला घालवावा लागतो त्यासाठी. आणि खरं तर प्रत्येकाच्या भावना त्यामध्ये असतात की बाप्पा येणार आहे तर काहीतरी स्पेशल असावं यासाठी. म्हणून खरं सांगायचं तर कोणती गोष्ट छोटी किंवा मोठी नसते, कारण की त्या पाठी जे काही असतं ते त्याच व्यक्तीला माहिती असतं की किती त्या व्यक्तीने मेहनत घेतलेली असते. तर चला आपण आता असे सगळे गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर आम्ही आज सगळे गणपती दर्शन झाल्यानंतर काय की आता थोड्याच वेळात आमचा गौरांशही झोपणार आहे, त्यामुळे आम्ही पटपट सगळे गणपतीचं दर्शन घेऊन आता आम्हीही घरी जायला निघणार आहोत. तर आमची आजचा ब्लॉग तुम्ही हा पूर्ण संपेपर्यंत बघा, कारण की अजून आपले गणपती बाप्पा बाकी आहेत.
छान अशी आज आपल्याला या ठिकाणी गणपतीचे दर्शन झाले. प्रत्येकाची कलाही पाहायला भेटली. मूर्तिकाराची कला म्हणा किंवा प्रत्येक ह्या पाठी असणाऱ्या कार्यकर्त्यांनी केलेली मंडपाची सजावट म्हणा, कार्यकर्त्यांनी केलेली सेवा, त्यांची मेहनत सगळं काही आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेलं आहे. खूप छान वाटलं आणि मस्त वाटलं. आपले बाप्पा तर गोडच आहेत, मग ते कोणत्याही रूपात असो पण ते खूपच छान दिसतात ना. तर चला आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया आणि परत भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना शुभरात्री आणि बाय बाय.